नमस्कार मंडळी, अनुज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. अगदी नेहमी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांपासून ही रस्सा भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मी इथे भाजी बनवण्यासाठी 7-8 शेंगा घेतल्यात. मी आता याला थोड्या मोठ्या आकारातच कट करून घेतीये. बघा, आता सर्व शेंगा कट करून झाल्यात. आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. आता या शेंगांना आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात 1.5 ग्लास पाणी. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्यात. सोबत अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊयात. आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट शिजवून घेऊयात. कधीही शेंगाची भाजी करताना हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये अशा शेंगा शिजवून घ्यायच्या. आता मी वाटण करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे. मी इथे 2 कांदे उभे कापून घेतलेत. ते त्याच्यामध्ये टाकून चांगले भाजून घेतीये. नंतर याच्यामध्येच आपल्याला थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचेत व यामध्येच मी थोडंसं तेल टाकून खोबऱ्याचे काप करून घेतलेत. ते काप भाजून घेतीये. आता हे सर्व वाटण बारीक करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले. त्यात भाजून घेतलेला कांदा टाकतीये. त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे टाकतीये व लगेचच भाजलेले खोबरे पण यात टाकायचे आपल्याला. तसेच यामध्ये मी 7 ते 8 लसण पाकळ्या टाकतीये. कोथिंबीर व थोडेसे आल्याचे तुकडे पण टाकून घेतीये. हे सर्व वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचे. बघा, याची किती छान पेस्ट तयार झाली आहे. आता बघा, शेंगा पण चांगल्या शिजल्यात. आता लगेचच भाजी बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवतीये. बघा, यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले. आता लगेच यामध्ये बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे. मी एका टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती, ती पण यामध्ये टाकतीये. आता हे वाटण तेलात चांगलं भाजून घ्यायचे. बघा, हे वाटण चांगलं भाजले. आता मी यामध्ये घालतीये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. यामुळे भाजीला छान रंग येतो. आता मी याच्यामध्ये 1 चमचा धनिया पावडर टाकून घेतीये. आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे. हे सर्व मिक्स होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे. आपल्याला भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे. भाजीला थोडी उकळी आली आहे. मी यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा टाकतीये. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. त्यावरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. बघा, छान अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही पण शेंगाची अशी भाजी नक्की ट्राय करून बघा.